लक्षात आलेला तुमचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला. केसरी पाठक इथून पुढचा कॉल आपल्याला आला, त्यांच्याकडे जाऊया. काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? हॅलो. हा, येतो तुमचा आवाज. हो, तर मला पण इथे सर्व्हिस करतात. 2005 ला लागलोय तेव्हापासनं आत्ताची मागच्या वर्षी शिंदे साहेबांमुळे ते आता चालू झालंय. 20% येतोय. आता 20 वर्ष व्हायला आले मला पण सर. 20 वर्षापासनं ऐरोली सारखा, नवी मुंबई सारखा शहरामध्ये राहणे किती अवघड आहे सर. तरी पण आम्ही करतोय. आता मुलं बाळ आहेत 2. कसा काय जगायचा शिक्षक? बर, तर केसरी पाठक आपल्यासोबत होते. 20 वर्ष झालेली असं त्यांचं म्हणणं आहे. संदीप शिरवाळे इथून पुढचा कॉल आपल्याला येतो, त्यांच्याकडे जाऊया. संदीपजी, काय व्यथा मांडाल? हॅलो. 20 वर्षापासून ऐरोली सारखा, नवी मुंबई सारखा शहरामध्ये राहणे किती तरी पण आम्ही करतोय. मुलं वाढ झाली. कसं काय जगायचं? माझं आहे हो. देखील हॅलो हॅलो. तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा. जी भावनिक पोस्ट आता व्हायरल होत आहे की श्रावणी बाळा तू मला माफ कर, ही खूप हृदय चिरून टाकणारी पोस्ट व्हायरल होत आहे. कारण आज जी पिढी घडवण्यासाठी जे आपल्या जीवाचं म्हणजे आपलं आयुष्य पणाला लावलेले आहे, बर, त्यांना जर त्यांचा उदरनिर्वाहासाठी त्यांच्या मुलाबाळांसाठी जर त्याच्या मोबदला जर नाही भेटला तर कसं होणार? निश्चित मोबदला मिळाला तर कसं होणार? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. आपण पुढे जाऊया. बाळू कदम आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार सर, बोला. आपला महाराष्ट्र जर सुजलाम सुफलाम आणि सक्षमीकरण जर करायचं असेल तर विद्यार्थी चांगला घडला पाहिजे. आणि विद्यार्थी चांगला घडण्यासाठी शिक्षकाला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणं गरजेचं आहे. परंतु संस्था चालक शिक्षकांना आर्थिक विवंचना एवढी त्रास देतात की त्यामुळं शिक्षकाला सक्षमपणे विद्यार्थ्यांना घडवता येत नाही. तर माझं असं म्हणणं आहे सरकारला की सरकारनं सर्व खाजगी संस्था ज्या आहेत त्या आपल्या ताब्यात घ्याव्यात आणि त्यांचं बाळूजी, तुम्ही नेमकं किती वर्ष काम करता आणि तुमच्या समोर नेमक्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत आता? आज जवळजवळ मी 15 वर्ष मी सेवा देतोय. आणि शिकवत असताना एवढा मानसिक त्रास होतो, एवढा दबाव असतो की बोलायचं काम नाही. आज जे धनंजय नागरगोजे यांनी परवा दिवशी जे पाऊल उचललं, अशा कितीतरी या महाराष्ट्रामध्ये धनंजय नागरगोजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. आणि कुठल्या क्षणाला काय करून काय निर्णय घेतील आणि काय नाही, म्हणजे अतिशय भयानक परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रातील शिक्षकांची. त्यामुळं मायबाप सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी शिक्षकांना एक सक्षम असं पाठबळ द्यावं आर्थिक बाजूनं. आणि विद्यार्थ्यांना निश्चित सक्षम पाठबळ मिळावं, महत्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद. पुढे जाऊया. अविनाश काळे आपल्यासोबत आहेत. अविनाशजी, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? तुम्ही किती वर्ष काम करताय? तर अविनाश यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. तर विना अनुदानित शिक्षकांच्या समस्या आज आपण जाणून घेतोय. तुम्ही सुद्धा व्यक्त होऊ शकता. नेमक्या काय समस्या येत आहेत या तुम्ही न्यूज 18 लोकमतला सांगू शकता. वेळोवेळी न्यूज 18 लोकमतने या संदर्भात बातमी दाखवलेली आहे, पाठपुरावा केलेला आहे. आज सुद्धा न्यूज 18 लोकमतचा प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांसाठी खुला आहे. बाळासाहेब सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. बाळासाहेबजी, तुमचं काय म्हणणं आहे? कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? अहो सर, रिटायरमेंटला 4 वर्ष बाकी आहे आणि 20% अनुदान चालू आहे सर. आणि पुढचा जो टप्पा देणार होता सर, तो मिळाला नाहीये. आता विना अनुदानित शिक्षकांनी काय करायचं? बराच काळ तुमची नोकरी झालेली आहे. या संपूर्ण काळामध्ये कोणत्या कोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलंय? अहो सर, 18 वर्ष सर्व्हिस झाली आहे, 4 वर्ष बाकी आहे सर. आणि
23ला पेमेंट चालू झालंय सर 20%. आणि राहिले 4 वर्ष सर, कसं जगायचं, कसं राहायचं सर? कोणत्या समस्या आता तुम्हाला सध्या येतात? 4 वर्ष तुम्ही राहिलेत म्हणताय रिटायरमेंटला, काय मागणी कराल आता? मागणी एवढीच आहे सर, शासनाने जे प्रचलितनुसार ठेवलेले आहे सर, तर पुढचे टप्पे देऊन टाकायला पाहिजे असं माझं मत आहे. 18 वर्ष तुम्ही नोकरी केली आहे, वेळोवेळी तुम्ही आंदोलनात सहभागी झालेला, तुम्ही वेळोवेळी मागण्या केलेल्या आहेत. कसा प्रतिसाद मिळालाय? कसा रिस्पॉन्स सरकारकडून मिळालाय? सर्व केलंय सर, आतापर्यंत फक्त 20% अनुदान मिळालंय सर. आणि आमच्यातले काही बांधव सुसाईड करून मोकळे झाले सर. पुढचं आयुष्य त्यांनी सोडून दिलं. आम्ही कस तरी आता तग धरू नये, आपला कार्यकाळ पूर्ण करणे एवढंच आमच्या हातात आहे सर. अगदी तुम्ही म्हणताय 4 वर्ष नोकरी राहिलेली आहे, इथून पुढे कशा प्रकारे तुम्ही मागणी करणार आहात, काय सांगाल? मागणी एवढीच आहे सर आमची, प्रचलितनुसार त्यांनी जे टप्पे ठरवून दिले सर, तर ते आम्हाला मिळायला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे सर. आणि आता 14 फेब्रुवारीचा जो GR काढलेला होता ना सर, तर त्यानुसार टप्पा मिळायला पाहिजे होता आम्हाला आता या अधिवेशनामध्ये. बरोबर, त्याची काही तरतूदच केली नाही सर. बरं. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी. राजेश चौधरी सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. राजेशजी, काय समस्या तुमच्या समोर आहेत, काय मागणी कराल? मी आमच्या समस्या म्हणजे असं आहे की आता आमचं नुकतंच बीडमध्ये एक खूप मोठी घटना झाली. आमच्या शिक्षकांनी आत्महत्या केली. विना अनुदानित तत्वावर 18 वर्षापासून ते कार्यरत होते आणि एकही रुपया त्यांना पगार नव्हता आणि वरून कामाचं प्रेशर, या सगळ्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. अशा आमच्या कितीतरी शिक्षक आहेत की जे विना अनुदानित तत्वावर त्यांची रिटायरमेंट झालेले आहेत. 14 ऑक्टोबर 2024ला शासनाने आपला आदेश काढला, त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही आणि त्याचं अनुदान वितरण जे आहे ते अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाहीये. तेव्हा माझी या शासनाला आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना सगळ्यांना विनंती आहे की यात लक्ष घाला. कारण शिक्षण क्षेत्राचं पण वाटोळं होतंय, कारण शिक्षण क्षेत्रच हे देश घडवतो आणि शिक्षकच जर असा बेरोजगार असेल आणि शिक्षकाचीच जर अशी दुर्दशा असेल तर आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहून काय तथ्य वाटत तरी नाही भाऊ. कारण आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे एक शिक्षक आणि संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे त्याचा तरी थोडा मान ठेवावा. शासनाने स्वतःच्या आदेशाचा मान ठेवावा. 14 ऑक्टोबर 2024ला काढलेला शासनादेश त्यांनी किमान लागू करावा आणि वाढीव टप्पा जो आहे वितरित करावा लवकरात लवकर, अशी सर्व शासनाकडे विनंती आहे तुमच्या माध्यमातून. निश्चित. धन्यवाद राजेशजी. शिक्षक देश घडवतो, शिक्षकाकडे लक्ष देण्याची गरज आहे असं तुम्ही मत मांडलं. धन्यवाद. आपल्यासोबत शिवाजी पतंगे, त्यांच्याकडे जाऊया. शिवाजी, काय सांगाल? तुमच्यासमोर कोणत्या समस्या येतात, कशा प्रकारे सरकारकडे मागणी कराल? सरकार हे अपेक्षा वागत आहे. कारण आमचं 15-15, 18-18 वर्ष बिना अनुदानित तत्वावर आम्ही काम केलेलं आहे. देश घडवण्याचं काम आम्ही करतोय आणि जो शासन निर्णय घेतो त्यावरची अंमलबजावणी न करता इतर ठिकाणी शासन फंड देण्याचं काम करते. आमचे कितीतरी बांधव तर आज आम्हाला सोडून गेलेले आहेत. माझ्या शाळेवरलाच एक 60% अनुदानित शिक्षक 1 महिन्यापूर्वी हृदयविकार झटक्याने मृत्यू पावलेला आहे. बरं, आपण पुढे जाऊया. उज्ज्वल कराळे सध्या आपल्यासोबत आहेत. उज्ज्वलजी, तुमचं काय मत आहे, तुम्ही काय सांगाल? तर हे जे चालू आहे, आम्ही विनाअनुदानित असून सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो. काही शिक्षक तर 18-18 वर्ष झालेत, त्यांना पगार सुद्धा मिळाला नाही सर. बरं,